सर्व समितीच्या लढ्यातील शिलेदार गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण या विषयावरती खऱ्या अर्थानं वातावरण तापलंय। गेल्या 15 दिवसात जे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहे, बऱ्याच अंशी ज्या पद्धतीनं आरक्षणाचं उपवर्गीकरण या विषयाकडे अनेक समाज बांधव समाज घटक पाहत आहे। खरं तर समाजकारणात राजकारणात गावगाड्यात आणि शहरीकरणात जो मागासवर्गीय समाज या ठिकाणी काम करतोय, दुःख होतं यासाठी की ज्या पद्धतीनं शहरी टीका या ठिकाणी समाज माध्यमांवर होत आहे, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, एखादा कायदा येतोय, एखाद्या कायद्याविषयी त्याच्या बाजूने उभं राहायचं किंवा त्याचा विरोध करायचा हा संविधानिक अधिकार आहे। एखादा कायदा येतोय त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं अथवा आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं हा सुद्धा संविधान, प्रशासन, न्यायालय यांचा विषय आहे। उगाचच होताना वाटतं मिळू नये आणि मागणं वाटतं ती मिळावं असा हा विषय नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, तो बुद्धिस्तांमधील असेल की या महाराष्ट्राच्या राजकारणातील असेल किंवा मातंग समाजातील जो कार्यकर्ता असेल, ज्याला बाबासाहेब संविधान कायदा कळत असेल असा कोणताही माणूस उपवर्गीकरणाला विरोध करणार नाही। ज्या पद्धतीने काही बावट आपल्यात पण आहे आणि काही बावट तिकडे पण आहे की जे या मुद्द्याला काहीतरी वेगळं स्वरूप देत आहे। मातंग समाज आणि बुद्धिस्ट समाज किंवा तत्कालीन महार समाज यांचा ऐतिहासिक एकोपा राहिलाय। बाबासाहेबांची चळवळ असेल किंवा त्याही आधीची चळवळ असेल, या ठिकाणी मातंग समाज आणि तत्कालीन महार समाज यांच्यामध्ये चांगले संबंध राहिले। गावगाड्यावरती ज्या गावातून मी येतो, ज्या गावातून माझं शिक्षण होतंय, मी शहराकडे जातोय, तिथं माझा जन्म झालाय, त्याही गावातल्या राजवाड्याशी माझा या ठिकाणी सलोख्याचा संबंध आहे। कारण माझं शिक्षण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ याचे काही नातं आहे त्या गावातून मिळालंय। असं नातं इथे बसलेला प्रत्येक माणसाचं आंबेडकरी चळवळीशी राहिलंय। आमच्यावरती फेसबुकवरती आरोप होतोय शिरसाट साहेब की हे आरएसएसचे हस्तक आहे, हे फडणवीसचे पिल्ले आहे, हे भाजपच्या दावणीला बांधलेले आहे। अरे आनंद या गोष्टीचा आहे की हे दावणीला बांधलं पिल्ले असतं, यामध्ये थोडंसं काहीतरी विचार आहे। आम्ही काहीतरी विचारानं बीजेपीकडे गेलोय, काहीतरी विचारानं आम्ही या ठिकाणी काहीतरी राजकीय वाटा मागण्यासाठी काम करतोय, रस्त्यावरती येतोय। हे सर्व होत असताना माझी विनंती आहे की सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती जेही मेसेज येतील, दोन समाजामध्ये या ठिकाणी बंद होईल, युद्ध होईल किंवा कुठलाही तरी गालबोट लागेल असे मेसेज येतील सुराशी सर, त्यावेळेस आपण ते मेसेज त्या ठिकाणी अडवायचे। ज्याला जी टीका करायची हा त्याच्या बुद्धीचा मार म्हणा, ज्याला जी टीका करायची हा त्याचा संस्कार म्हणा, परंतु मातंग समाजातील कोणत्याही बाबासाहेबांना मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणी टीकेला उत्तर द्यायचं नाही। हा जो आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न आहे तो फडणवीसांनी आणलाय किंवा बीजेपीने आणलाय हे दादांचं खोट आहे। हा विषय संविधानिक विषय आहे, हा न्यायालयाचा विषय आहे आणि खऱ्या अर्थानं मागासवर्गीयाला शेवटच्या माणसाला ती संधी मिळाली पाहिजे हे संविधान सांगतंय। हे बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय की आरक्षणामध्ये जी लढाई वर्षानुवर्ष त्या समाजाने लढली, त्या समाजाची उन्नती होण्यासाठी म्हणून, त्या समाजाचा विकास होण्यासाठी म्हणून, त्याची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी म्हणून, त्याला राजकीय वाटा मिळावा म्हणून त्या ठिकाणी आरक्षण निर्माण झाले। परंतु तफावत दिसते, अनेक आयोग या महाराष्ट्रामध्ये आले, त्या आयोगच काय परंतु एकदम सामान्य सगळे की मातंग समाज असेल किंवा 59 जाती असेल, त्यातील प्रत्येक जातीला तो आरक्षणाचा वाटा मिळालाय का? तो मिळालेला नाही, म्हणून या गोष्टी वरती येत आहेत। संविधानापेक्षा आणि कायद्यापेक्षा कोणताही नेता, कोणताही पक्ष आणि कोणताही समाज घटक मोठा नाही। आपण सर्व बाबासाहेबांना संविधान मानणारी लोक आहोत। मित्रांनो, माझी सर्वांना कळकळीची विनंती असेल, आरक्षण मिळेल, आरक्षण मिळणार नाही, परंतु जो दुभंग या ठिकाणी दोन जातीमध्ये दिसतोय तो दुभंग दिसता कामा नाही। कारण आपण
नॅचरली नैसर्गिकरित्या एकत्र राहिलेली जमात आहोत. आपण संघर्ष केला, एकत्र केला. आपल्याला ते अन्याय एकत्र झालाय. आपल्याला जे मिळालं ते एकत्र झालंय. आज या ठिकाणी जोही राजकारणात समाजकारणात जो कार्यकर्ता काम करतोय त्याला दुःख होतंय की आपण आरक्षणाची लढाई लढत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने टीका आणि टिप्पणी होती ती हृदयाला झोंबती टिप्पणी, ती मांगांवरती होणारा जो या ठिकाणी टिप्पणी आहे ती मला खऱ्या अर्थाने आवडलेली नाही. कारण मित्रांनो, जे आमच्या टीकाचर असतील त्यांना किती सांगावं की रे बाबा आम्ही कितीही बीजेपी बरोबर राहिलो, किती आम्ही बीजेपी सोबत राहिलो, परंतु आमचा जो वारसा आणि वारसा आहे तो आंबेडकर विचाराचा वारसा आहे. The Bluetooth device is ready to pair. हा वारसा घेतल्यानंतर त्यातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. आम्ही गद्दार कोणत्या बाजूने नव्हतो आणि नाही, परंतु काही निर्बुद्ध लोक जर आम्हाला गद्दार म्हणत असतील ही त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या लायकीचं या ठिकाणी प्रदर्शन करणारी गोष्ट असेल. मित्रांनो, आम्हाला हात जोडून विनंती करण्याची गरजच नाही. जे मिळेल ते बाबासाहेबांच्या संविधानाने मिळेल, जे मिळेल ते बाबासाहेबांच्या कायद्याने मिळेल, जे मिळेल ते बाबासाहेबांच्या विचाराने मिळेल. आणि म्हणून The Bluetooth device is ready to pair. आम्ही बाबासाहेबांना प्रमाण मानतोय आणि या सर्व असताना फक्त आणि फक्त काहीतरी या विषयाकडे वेगळा वळण लागावं म्हणून जर कोणी पाहत असेल, दोन समाजामध्ये लढाई व्हावी अशी जर कोणाची इच्छा असेल तर ती इच्छा खऱ्या अर्थानं पूर्ण होणार नाही. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मांडतायत. या ठिकाणी गवई साहेबांनी या ठिकाणी आरक्षणाबद्दल मत मांडलंय. या ठिकाणी आठवले साहेब आरक्षणाच्या बाजूने बोलतायत. जर कायद्याचा अभ्यास करणारी माणसं जर आरक्षणाला विरोध करत नाही, त्यांची मागणी आहे की जो काही आयोग आहे त्या आयोगाची माहिती आहे ती जनतेत गेली पाहिजे, 100% गेली पाहिजे. आरक्षण होत असताना या ठिकाणी प्रत्येक माणसाला कळालं पाहिजे कोणत्या पद्धतीने चाललंय किंवा कोणत्याही प्रकारे मुक्त पद्धतीने किंवा कोणाचंही नुकसान होणार नाही या पद्धतीने सरकारने निर्णय घ्यावा. ही मागणी या अर्थाने चांगली आहे आणि ती कायद्याची आहे. परंतु हे सर्व जर कायदेविरुद्ध आहे, जर आपण या आरक्षण वर्गीकरणाकडे जर दोन जातीतलं भांडण म्हणून जर पाहत असू तर मला वाटतं आजच्या या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की या दोन जातीतलं भांडण नाही मित्रांनो, हा समेट करा. या ठिकाणी एका दिनानं एका जीवानं सर्वांनी एकत्र संवादाने हा प्रश्न मिटवला पाहिजे. ज्या कोणाला याबाबत काही प्रश्न असतील